सामना थांबवायचा आहे। हा जो अंतिम सामना चाललेला आहे जर का या साहित्य पॉईंट या संघाचा आयकॉन प्लेअर पवन कांसे जर का त्याने हा सामना जिंकवून दिला तर जयसिकंदर गावडे या संघाकडून तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी लावण्यात आलेलं आहे। खरोखरच जर का हा संघासाठी खेळणारा खेळाडू आहे आणि त्याच्यामध्ये ती क्षमता आहे बघूया पवन हा संघाला सामना जिंकून देतोय का। जयसिकंदर गावडे या संघाकडून त्यांना 10,000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे। यावेळेस मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू आलाय, एक निर्धाव चेंडू आलाय, अजून 2 निर्धाव चेंडू आले तर 501 रुपयाचं कॅश प्राइज आहे। पवन गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय, समोर भाई आहे, समोरच्या दिशेने सुरेख फटका, परंतु एक धाव तर कंप्लीट केली आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय आणि त्यानंतर मात्र थोडंसं आव्हान जे आहे ते मात्र अवघड असेल। 4 चेंडू आणि 7 धावांचं समीकरण, 4 चेंडू 7 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। त्याचप्रमाणे पवन कांचे जर 2 चेंडू निर्धाव टाकले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे श्री विकासजी लिंगावे सरांकडून। अतिशय रोमांचक चाललेला सामना आणि सामन्यामध्ये मला वाटतं बक्षिसांची आता सुरुवात होते, प्रत्येकाकडून बक्षीस लावण्यात येत आहे। बघूया पवन यांचा पुढचा चेंडू कशा प्रकारे सामना करतोय सुरू आणि हा मारलेला मला वाटतं फलंदाज बाद झालेला आहे। सुरू याला काही चेंडू समजलेला नाही, ते बाद बॉक्स आउट झालेले आहेत आणि हा मला वाटतं पहिला चेंडू निर्धाव निघालेला आहे। जर का पुढचा अजून एक चेंडू निर्धाव टाकला तर त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक विकासदादा लिंगावे यांच्याकडून देण्यात येणार आहे। यस, आपण पाहतोय एक चेंडू निर्धाव आला आहे पवन कांचे, एक चेंडू जर निर्धाव टाकलं तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे। काय घडेल मैदानाच्या आतमध्ये, सामना एका बाजूला राहिलाय परंतु बक्षिसाची भरमार इथे मात्र खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे। सामना कुणी जिंकू दे, पैसा वसूल टुर्नामेंट पाहायला मिळते। अतिशय रोमांचक चाललेला सामना, 3 चेंडू आणि 7 धावा। बघूया कशा प्रकारे सामना करतोय सुजल। गोलंदाजी मार्गावर आपण बघतोय पवन यांना सुवर्ण संधी 1000 रुपयाची, परंतु मला वाटतं हा एक धाव निघालेली आहे आणि ती संधी गमावण्यात आलेली आहे। अजून सुद्धा मला वाटतं 2 चेंडू आहेत, हे जर का 2 चेंडू त्याने निर्धाव टाकले तर विकासदादा लिंगावे आपण आकडा वाढवू शकता। अजून जर का हा एक चेंडू जरी पवन कांसे यांनी निर्धाव टाकला तरी सुद्धा विकासदादा लिंगावे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक पवन कांसे यांच्यासाठी। आणि जर का हा सामना पवनने जिंकला तर जयसिकंदर गावडे या संघाकडून 15,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे। जयसिकंदर गावडेचा हा खेळाडू पवन कांसे आणि साहित्य भोईर या संघाचा आयकॉन प्लेअर जर का त्याने हा सामना जिंकवला तर जयसिकंदर गावडे या संघाकडून त्यांना 15,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे पवन एक निर्धाव चेंडू टाकायचा आहे, सुजल एक निर्धाव चेंडू आहे, कॉम्प्रोमाइज होऊ शकेल का, 500 पाठवून येतील परंतु नाहीये, आवाज येतो इकडून आणि यावेळेस मात्र निर्धाव चेंडू आलाय, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि साहित्य भोईर प्रथम क्रमांकाचा मान पटकावलाय। 1000 रुपये आपल्या खिशात गेले आहेत। वेल प्लेड साहित्य भोईर, परंतु हार्ड लग असेल अश्विन कुमार फायटर संघ आणि खरोखर पवन